नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आपलं जरा फिश वीक चाललेलं आहे, त्यामुळे आपण वेगवेगळे फिश बनवतो आहे. तर फिशमध्येच आज आपल्याला बनवायचे काळी वाम. बघा, काळी वाम म्हणजे साधारणतः सगळीकडेच मिळते, कुठं मिळत नाही असं नाही. काळी वाम, पिवळी वाम, मुंबई स्पेशल काळी वाम करतो आहे आपण आज. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघून घेऊयात आपण. आणि असंच आपल्या चॅनेलला सहकार्य करा, आपले व्हिडिओ बघत जा आणि आपले ज्या काही रेसिपीज आहेत त्या जरा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवत जा. तर चला आपण करूया काळी वाम करायला सुरुवात. तर इथं आपण बघा 1 पाव काळी वाम घेतलेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला मटेरियल काय काय लागणार आहे पहा. 1 कांदा कापून घेतला आहे, 1 टमॅटो कापून घेतला आहे, थोडंसं खोबरं घेतलं आहे, अद्रक घेतलं आहे बघा 1 इंच असं, आणि लसूण घेतलं आहे, थोडी कोथिंबीर घेतली. तर आता आपण प्रथम वाममध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया. थोडंच टाकलं आहे आपण मीठ, कारण भाजीत परत आपल्याला मीठ टाकायचे. चांगलं मिक्स करून ठेवू 5 मिनिटं फक्त. तर चला आपण प्रथम हे वाटण सगळं वाटून घेऊयात. तरी ते बघा, आपण कढईत तेल तापायला ठेवले आणि हे जे आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेले पीस होते हे आपण थोडे तळून घ्यायचे जातात. त्यासाठी आधी थोडीशी हळद टाकायची आपल्याला. आणि मी इथं थोडा कांदा लसूण मसाला टाकते आणि त्यामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं. इथे बघा 2-3 मिनिट आपण हे काळे वाम इथं फ्राय करून घेतली. फ्राय केलेली आपण त्याला मीठ आणि हळद टाकल्यामुळे जरा चव येते वेगळी आणि आपल्याला नंतर शिजायला पण मदत होते ना, जास्त पण शिजावं लागत नाही नंतर. तर आपण आता हे काढून घेऊया. तरी ते बघा मस्त आपले वाम फ्राय झालेली आहे. 1-2-3 मिनिटं परतवले आपण तिला. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आपण त्याच कढईत बघा तेल टाकलेलं आहे आणि जो मसाला आपण बारीक केला आहे तो मसाला टाकून घेऊया. मसाल्यात आपण चवीनुसार मीठ टाकू. आता मीठ आता थोडंच टाकायचं आहे, कारण आपण मच्छी फ्राय करताना आपण मीठ टाकलेलं आहे. याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून देऊ आपण. 1-2 मिनटं झाकण ठेवू. तरी ते पहा आपला मसाला परतलेला आहे. आता आपण त्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे. तर आपण इथे सर्वप्रथम टाकतोय थोडीशी हळद टाकायची आपल्याला, कारण हळद आपण ऑलरेडी टाकलेली आहे. आणि आपल्याला कलरसाठी इथं काश्मीरी मिरची पावडर वापरायची, बेडगी मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा. बघा मी इथं कांदा लसूण मसाला टाकते आणि अगदी 3-4 2-3 म्हणजे 3 मेंबरला होऊन जाते भाजी. बघा 1 पाव वाम आणलीचं. आणि हा आपला घरचा मसाला आहे, जो आपल्या ठेवणीतला असतो तो मसाला आहे हा वर्षभरासाठी. बघा या मसाल्याला पण आपण तेल सुटेपर्यंत परतून देऊयात. आणि 1-2-3 मिनिट आपण त्यावर झाकण ठेवतोय, म्हणजे चांगलं तेल सुटतं त्याला.
आपला मसाला बघा चांगला परतलेला आहे. आपण आता त्यात नाही ना एकदम गरम पाणी टाकतोय बघा, थोडंसं गरम पाणी, म्हणजे मसाला पण शिजतो चांगला आपला. आणि गरम पाण्याने नॉनव्हेजला तर नेहमी गरम पाणी टाकायचं बघा, टेस्ट वेगळी लागते. तुम्ही थंड पाणी टाकून बघा, गरम पाणी टाकून बघा, एकदा मस्त अशी टेस्ट येते बघा भाजीला. तर याचं आपण गरम पाणी टाकून 1-2 मिनटं झाकण ठेवणार आहे. तरी ते बघा आपला मस्त मसाला परतला आहे, तरी पण छान आली आहे. आता आपण जे फ्राय केलेली वांग होती ते आपण त्यामध्ये टाकणार आहे. बघा आपण थोडीशी तव्यावर फ्राय करून घेतली, त्यामुळं शिजायला बिलकुल वेळ लागणार नाही. 3 ते 4 मिनटात शिजून जाते. तुम्ही लाल तिखट वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. कोणाला तिखट लागतं, कोणाला जास्त लागतं, कोणाला कमी लागतं, त्यानुसार टाकू शकता. इथं आपण 1-2 मिनटं परतून देऊयात आणि मग पाणी टाकू. तर बघा मस्त अशी परतली मस्त आपली. आता आपण त्यात टाकू गरम पाणी. तुम्हाला बघा किती रस्सा बनवायचे आणि घट्ट बनवायची भाजी की पातळ बनवायची, त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तरी ते बघा मस्त आपली भाजी उकळलेली आहे, तरी पण छान आली. आणि आपली मच्छी पण शिजलेली इथं, कारण आपण परतून घेतो त्यामुळं लवकर शिजते. तरी ते मच्छी पण आपली शिजलेली आहे. आता आपण वरून कोथिंबीर टाकू बघा. तर बघा मस्त अशी आपली काळी वाम, मुंबईचे महाराणी म्हणतात तिला, काळी वाम, पिवळी वाम. तर मस्त अशी तयार झालेली आपली. आणि आपली ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम सोपी पद्धत आहे, कारण मुंबईकडं लोक वेगवेगळे मसाले वापरतात. आपण जे घरचे मसाले असतो त्यामध्येच करतो आणि मस्त अशा भाज्या होतात बघा. तर ही आपली पण ट्रिक वापरून बघा कशी भाजी होती आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा झाला आहे आपला काळी वाम रस्सा. आपण लपथपीत नाही केलेली, रस्सा भाजी केलेली आहे. आणि काळी वामची शक्यतो रस्सा भाजीच करतात, फ्राय पण करतात, पण रस्सा भाजी खूप छान लागते. तर ही आपली रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली ती. असंच सहकार्य लावू द्या. चॅनेलवर जर नवीन असताना वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा. धन्यवाद.